हाय विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अहिल्याज कॉम्पिटिटिव्ह हब. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने प्राचीन इतिहासाची चालू केलेली ही सिरीज जी आपण 11वीचं स्टेट बोर्ड प्रमाण मानून सेंटरला ठेवून आणि लुसंट जी केमधला काही फॅक्च्युअल डेटा ॲड करून कंपाईल केलेल्या नोट्समार्फत घेतो आहे. मी प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला हे इंट्रोडक्शन देतो की आपण कोणतं संदर्भ ग्रंथ वापरतो आहे, कारण की हे लेक्चर बघताना जे कोणी हे लेक्चर बघत असतील त्यांच्यासमोर जर 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक असेल तर हे लेक्चरचे जे काही आपण मिनटं देतो आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह स्पेंड केल्यासारखं होईल. म्हणून हे मी जाणीवपूर्वक संदर्भ ग्रंथ सांगतो आहे. आपण 1 ते 9 लेक्चर्स रेकॉर्ड केले, ते पाहिले नसाल तुम्ही तर कमेंट सेक्शनमध्ये ते पिन केले जातील, ते बघून घ्या. लेक्चरचं ड्युरेशन 20 मिनटाचं आहे ॲव्हरेज. ते 1.25 1.5ला पाहिले ऐकले तरीही चालतील. आपण प्रागैतिहासिक काळापासून चालू केलं होतं. आज आपण गुप्त कालखंडापर्यंत आलो आहे, जो की सगळ्यात महत्त्वाचा टाईम पिरियड आहे हिस्टॉरिकलीसुद्धा आणि राज्यसेवा पूर्वच्या दृष्टीने सुद्धा, कारण सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. याच्या आधी लास्ट लेक्चरला आपण पाहिलं की मौर्योत्तर काळानंतर म्हणजेच पोस्ट मौर्य आणि प्रीगुप्त पिरियडमध्ये नेमकं काय झालं, तर शुंग राजघराणं असू दे किंवा शुंग राजघराणं असू दे उत्तरेला, सातवाहन दक्षिणेला आणि त्याच्यानंतर इंडो ग्रीक रूलर जे की फॉरेन इन्व्हेडर आपण मानतो, शक, पल्लव आणि कुशाण इथपर्यंत पाहिलं होतं. आज आपण पाहत आहोत गुप्त राजघराणे. यांचा कालखंड होता 319 AD ते 540 AD. याला इंडियन एन्शंट हिस्ट्रीचा किंवा इंडियन हिस्ट्रीचा गोल्डन एज म्हटलं जातं किंवा क्लासिकल एज म्हटलं जातं. आता हे डिबेटेबल आहे खूप जास्त, कारण या काळात गोल्डन एज म्हणण्यासारख्या देखील गोष्टी होत्या. प्रॉस्परस होता भारत, खूप जास्त समृद्ध होता, फॉरेन इन्फ्लुएन्स नव्हता, कोणताही बाह्य इन्फ्लुएन्स भारतीय उपखंडावरती या काळात नव्हता. या काळातले प्रशासन खूप जास्त लिबरल म्हणण्यापेक्षा या काळातली प्रशासन व्यवस्था ही माइल्ड स्वरूपाची होती. म्हणजे टॅक्स कलेक्शन चांगलं होतं पण टॅक्सचे दर कमी होते. पनिशमेंट, शिक्षेचं स्वरूप माइल्ड होतं. या काळात खूप जास्त बुद्धिवंतांना राजाश्रय मिळाला. कालिदास, आर्यभट्ट, अमरसिंह, धन्वंतरी हे याच काळात होऊन गेले. त्यामुळे सांस्कृतिक डेव्हलपमेंटचा हा खूप दर्जेदार काळ होता असं मानलं जातं. परंतु त्याचसोबत या काळातल्या ज्या वाईट गोष्टी होत्या, जसं की वर्णव्यवस्था खूप जास्त रिजिड झाली. या काळात सरंजामशाहीची बीजे रोवली गेली. म्हणजे फ्युडलिझम ज्याला म्हणतो की लँड ग्रांट देणं, लष्कराला रोख पगाराच्या ऐवजी लँड ग्रांट देणं. अग्रहर नावाची एक व्यवस्था या काळात चालू झाली होती. म्हणजे अशी धार्मिक संस्थांना किंवा शैक्षणिक संस्थांना जमीन देणे विना त्याच्या टॅक्स कलेक्शनच्या. त्यामुळे ह्या काळातली इकॉनॉमी ही डिक्लाईन होत गेली. इकॉनॉमिक जो बाजू होती गुप्त काळातली ती नंतर खिळखिळी होत गेली. त्यामुळे गुप्त काळाचं डिक्लाईनचं हे एक प्रमुख कारण आहे. गुप्त साम्राज्याचा अशा प्रकारे हे डिबेटेबल आहे की याला क्लासिकल एज किंवा गोल्डन एज म्हणावं का, कारण या काळात स्त्रियांची सुद्धा सोशल पोझिशन डेटोरिएट झाली. या काळात सतीप्रथेचा उगम या काळात आहे 519 AD. आय गेस क्रॉस चेक करा. 519 AD मध्य प्रदेशमध्ये. इसवी सनाच्या 6व्या शतकातच आहे, गुप्त काळातच आहे, पण ते साल एक्झॅक्टली माहीत नाही. मध्य प्रदेशमध्ये पहिली सती या काळात गेली असं मानलं जातं. या काळात पॉलिगॅमी खूप जास्त कॉमन होती. पॉलिगॅमी म्हणजेच बहुपत्नीत्व, त्यामुळे स्त्रियांचा दर्जा खालावलेला होता. आता याचा साम्राज्य विस्तार बघूया आपण. आपल्याला साधारणतः माळव्यापासून म्हणजेच तापी खोऱ्याच्या उत्तरेला पासून ते पाटलीपुत्र, नेपाळ आणि काश्मीरच्या खालीपासून ते इथे बलुचिस्तान, सिंध ते सौराष्ट्रपर्यंत साम्राज्य विस्तार होता. आणि सगळ्यात प्रॉमिनंट रूलर होता समुद्रगुप्त. यानेच युनिफिकेशन केलं होतं आणि टप्प्याटप्प्याने ते एका मोठ्या साम्राज्यात कल्मिनेट झालं. यांचे समकालीन होते वाकाटक, ते आपण पुढील लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. फक्त एक ध्यानात घ्या, इथे वाकाटक होते ज्यांच्या 2 शाखा पडल्या, नंतर स्प्लिट झालं त्यांच्यात. नंदीवर्धन नागपूर
आणि वत्सगुल्म म्हणजे वाशिम या 2 स्प्लिट झाल्या वाकाटकांना नंतर रिप्लेस केलं चालुक्यांनी. हे नंतर येईलच. आणि दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणेच्या राजसत्ता ज्यांना म्हटलं जातं त्यांना दक्षिण कशाला म्हणतात एन्शंट हिस्ट्रीमध्ये, तर कृष्णा आणि तुंगभद्रेच्या खाली ज्या सत्ता होत्या त्यांना संगम पिरियड ज्याला म्हणतो आपण, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सध्या गुप्त पिरियड हा त्यांचा साम्राज्य विस्तार. त्यांचे काही प्रॉमिनंट राजे आपण पाहूया. संस्थापक होता श्रीगुप्त. नावामागे महाराज अशी पदवी, याचा उल्लेख काय, कारण त्या काळात जे महाराज पदवी लावत असत त्यांना मांडलिक राजा असे म्हणत असत. म्हणजे हे सर्व प्रमुख नसत, हे कोणाच्या तरी अधिपत्याखाली काम करणारे होते. त्याच्यानंतर घटोत्कचाला चंद्रगुप्त पहिला, ज्याने खऱ्या अर्थाने गुप्त डायनॅस्टी ही ऑटोनॉमस केली. 319 AD ते 334 AD हा त्याचा काळ. महाराजाधिराज टायटल घेतलं, याचाच अर्थ तो आता इंडिपेंडंटली काम करू लागला होता. एक्सपान्शन पॉलिसी याच्या काळात चालू झाली गुप्त पिरियडमधली. थ्रू मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजेच वैवाहिक संबंधातून लिच्छवी कुळातली कुमारदेवी हिच्याशी विवाह केला. ही त्या काळातली खूप प्रिव्हेलंट प्रॅक्टिस होती, मॅट्रिमोनियल अलायन्स थ्रू स्टेट एक्सपान्शन करायची. या गोष्टीमुळे झालं काय, त्याने गंगॅटिक फर्टाईल व्हॅलीवरती आपलं सत्ता एस्टॅब्लिश केली. त्याचमुळे मगध, साकेत म्हणजे आत्ताचं अयोध्या आणि प्रयाग म्हणजेच अलाहाबाद याच्यावरती त्याची ऑथॉरिटी एस्टॅब्लिश झाली. आणि त्याचाच त्याला खूप जास्त फायदा झाला फर्टाईल लँडचा. टू जनरेट अ इन्कम फॉर हिज एक्सपान्शन थ्रू आउट दी नॉर्दर्न बेल्ट ऑफ इंडिया. समुद्रगुप्त हा दुसरा महत्त्वाचा राजा. 335 AD ते 380 AD हा ग्रेट किंग मानला जातो. त्याचे रेकॉर्ड कशात आहेत, तर प्रयाग प्रशस्ती, अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन, जे अलाहाबादमध्ये इन्स्क्रिप्शन होतं त्यात याच्याबद्दलची खूप जास्त माहिती मिळते की समुद्रगुप्ताने नेमकं काय काय केलं होतं आणि त्याच्या पदव्या कोणत्या, त्याला कोणत्या नावाने संबोधला जात. इंडियन नेपोलियन विन्संट ए स्मिथ यांनी इंडियन नेपोलियन म्हटले समुद्रगुप्ताला. आता इंडियन नेपोलियन हा नंतर होऊन गेला आहे, समुद्रगुप्त हा आधीच आहे, तरी इंडियन नेपोलियन याला म्हटलं गेलं आहे. पण ठीक आहे, हे प्रश्न पण विचारला आहे. खरं तर नेपोलियनला समुद्रगुप्त असं म्हटलं पाहिजे, युरोपचा समुद्रगुप्त, परंतु हे उलटं झालं आहे कारण ते पुन्हा वेस्टर्न हिस्टोरियन्सच्या लेखणीतनं आलेलं आहे लिखाण आहे. त्यामुळे इंडियाला सबऑर्डिनेट दाखवायची ही त्यांची पूर्वीपासून ही प्रथा आहे. सर्व राजोच्छेता म्हणजेच सर्व राजांची संज्ञा संपुष्टात आणणारा असं त्याला म्हटलं गेलं आहे. गंगेचे खोरं मध्य भारत ॲनेक्स केलं त्याने आणि त्याच्यावरती साम्राज्य प्रस्थापित केलं. हे खूप महत्त्वाची गोष्ट समुद्रगुप्ताच्या काळात. परंतु दक्षिणेला केवळ विजय प्राप्त, ही डिड नॉट अनेक्स्ट, म्हणजे त्याने दक्षिणेला जे भाग जिंकले ते साम्राज्यात विलीन केले नाही. त्याची ग्रेटेस्ट अचिव्हमेंट काय होती, तर पॉलिटिकल युनिफिकेशन ऑफ मोस्ट ऑफ इंडिया आणि आर्यवर्त इंटू अ फॉर्मिडेबल पॉवर. आर्यवर्त ही कॉन्सेप्ट या काळात उदयास आली. टायटल काय काय होते, कविराज, हे किंग ऑफ पोएट्स, प्रयाग प्रशस्तीवरती असं त्याला म्हटलं गेलं. परम भागवत, नालंदा कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शनवरती अश्वमेध यज्ञ केलं त्याने, अश्वमेध पराक्रम म्हणजेच हॉर्स सॅक्रिफायसेस, सर्व राजोच्छेता हे आपण मगाशी पाहिलं. समुद्रगुप्ताबद्दल हे विणावादनात तो प्रवीण होता कारण त्याच्या नाण्यांवरती तशा प्रतिमा आढळल्या आहेत असं म्हटलं जातं. याच्यानंतरचा प्रॉमिनंट रूलर चंद्रगुप्त दुसरा 380 ते 444 AD. विक्रमादित्य हे टायटल त्यांनी घेतलं होतं. पश्चिमेकडे माळवा, गुजरात आणि काठेवाड या प्रदेशांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. मॅट्रिमोनियल अलायन्स पुन्हा एकदा हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघू. मुलगी प्रभावती हिचा विवाह त्याने वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा याच्यासोबत करून दिला. आत्ताच आपण मॅपमध्ये जे बघितलं, वाकाटक म्हणजेच जे डेक्कन रिजनमध्ये नागपूर आणि त्याच्या स्प्लिट्स नंदीवर्धन आणि वत्सगुल्म वाशिम, त्यातल्या रुद्रसेन दुसऱ्यासोबत मुलगी प्रभावतीचा विवाह. मेहरौली आयन पिलर इन्स्क्रिप्शन जे आत्ताच्या कुतुब मिनार दिल्लीमध्ये, तिथे याच्याविषयी माहिती मिळते किंवा तो त्यांनी यानेच इरेक्ट केला असं म्हटलं जातं. याच्या दरबारात नवरत्न होते. सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट, चंद्रगुप्ताच्या दरबारात होते. कोण होते, कालिदास, अमरसिंह, धन्वंतरी, घटकर्णी, वररुची, शत्रुघ्न, वेलाभट्ट आणि वराहमीर यांची यादी आपल्याला नीट माहीत असावी कारण ते विचारू शकतात. फाहियान हा चिनी प्रवासी चंद्रगुप्त दुसऱ्या याच्या काळात भारतात आला होता, याचे आपल्याला पुरावे आढळतात. कुमारगुप्त पहिला हा मध्य भारतातील हुनांचे आक्रमण थोपवून लावले याने आणि नालंदा महावीराचा संस्थापक झाला, जे की पुढं खूप मोठं शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आलं.
महेंद्रादित्य ही टायटल कुमारगुप्त यांनी घेतलं. हा PYQ आहे आणि लुसेंटमध्ये दिलं आहे. स्कंदगुप्त यांनी देखील विक्रमादित्य हे टायटल घेतलं होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं विक्रमादित्य टायटल जर कोणाचं म्हणायचं असेल तर ते चंद्रगुप्त जो आहे दुसरा त्याला. आणि हुनांचे आक्रमण कंटिन्यूस होत असल्यामुळे त्याचं वीक झालं गुप्त कालखंड, गुप्त साम्राज्य, आणि मग त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला आणि ते शेवटी रिप्लेस झालं वर्धन डायनेस्टीमध्ये. तिकडे मग पुढे आपण वर्धन डायनेस्टी बघणार आहोत. गुप्तकालीन राज्यव्यवस्था डिसेंट्रलाइज होती. प्रांतीय अधिकार होता ज्याला कुमारामत्य म्हटलं जायचं. जिल्ह्याचा कारभार हा आयुक्त पाहत असे. अग्रहार आपण मगाशी याचा उल्लेख केला होता की धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना जमिनी दान या जमिनी करमुक्त असतात, त्यामुळेच इकॉनॉमी कोलॅप्स झाली. लष्करी नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी इनामी जमिनी म्हणजे सरंजामशाहीची भुजे इथेच रोवली गेली असं म्हटलं जातं. याच्या आधी सुद्धा हे काही प्रमाणात झालं होतं सातवाहन कालखंडात लँड ग्रांट सिस्टीम, परंतु इथे हे खूप जास्त प्रमाणात चालू झालं. समाजव्यवस्था कशी होती तर प्रॅक्टिस ऑफ अनटचॅबिलिटी. कात्यायन स्मृतीमध्ये अस्पृश्य हा शब्द आढळतो, म्हणजे अस्पृश्य. बऱ्याच स्मृती या काळात लिहिल्या गेल्या, म्हणजे मनुस्मृती ही प्रीगुप्त पिरियडची आहे, पण त्याच्या पुढच्या ज्या याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती, पराशर स्मृती, कात्यायन स्मृती या काळात रचल्या गेल्या. पोझिशन ऑफ वुमन डेटोरेटेड. पॉलिगामी वॉज कॉमन, बहुपत्नीत्व. आणि फर्स्ट एक्झाम्पल 510 AD जे मगाशी बोललो मी, मध्य प्रदेशमध्ये होतं. याच्यानंतर वर्धन साम्राज्य उत्तरेस राज्य करत होतं, ज्यांनी गुप्तांना रिप्लेस केलं. 550 AD ते 647 AD. 647 AD आपण ही मागे लेक्चरमध्ये पाहिलं होतं की हा एन्शंट कालखंडाचा ऑफिशियली एंड आहे. इथे प्राचीन भारत संपतो. हर्षवर्धनाची डेथ आहे 647ला. इथे प्राचीन भारत संपतो. याच्यानंतर जे चालू होतं ते मध्ययुगीन ऑफिशियली. पण काही डायनॅस्टीज ज्या याच्या बॉर्डर लाईनवरती येतात त्याचा अभ्यास आपल्याला प्राचीनमध्येच करावा लागतो, जसं की राष्ट्रकूट, पल्लव, संगम पिरियडचा तो तर 1st सेंचुरी ते 3rd सेंचुरी परमनंट पिरियड, त्याच्या पुढे ते बराच काळ चालतं. त्यामुळे पल्लव, शिलाहार घराणे ही सगळी पुढेच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की एन्शंटच्या अनुषंगाने असतील. संस्थापक पुष्यभूती होता. ठाणेसर येथे त्याने त्याचं स्थापना केली होती. ठाणेसर म्हणजे आत्ताचं कुरुक्षेत्र, हरियाणा. पुष्यभूती गुप्तकालीन सरंजामदार होता, तेच जे फ्युडलिझमचा उगम आणि त्यातनं रिव्हॉल्ट होऊन गुप्त घराण्याला रिप्लेस केलं. त्यांच्याच सरंजामशाहीने, त्यांच्याच सरंजामदाराने त्यांनी वर्धन साम्राज्याची स्थापना केली. हुनांच्या आक्रमणामुळे स्वतंत्र राज्याची घोषणा केली. म्हणजेच गुप्त काळात जे हुनांचे आक्रमण होत होते त्यामुळे गुप्त साम्राज्य डिक्लाइन स्टेटला होतं. त्याचाच फायदा घेतला वर्धन साम्राज्याच्या पुष्यभूती या संस्थापकाने आणि त्याने स्वतंत्र राज्याची स्थापना केली. ठाणेसर म्हणजे आत्ताचा हरियाणा येथे. त्याचा राज्यविस्तार बघूया आपण. हा ठाणेसर म्हणजे नेपाळपासून ते नर्मदेपर्यंत आणि सौराष्ट्रपासून ते बंगालपर्यंत इतका हा वर्धन साम्राज्याचा पसारा होता. हर्षवर्धन हा सगळ्यात प्रभावी राजा होता. 606 AD ते 647 AD. हर्षवर्धन अल्सो नोन ॲज शिलादित्य. हे विचारू शकतात कोणी शिलादित्य म्हटलं जायचं, प्रश्न आहेत त्या स्वरूपाचे. शशांक गौड यास कनौजमधून हुसकावले आणि नवीन राजधानी स्थापन केली. पुढे जेव्हा शशांक गौडाचा मृत्यू होतो 637 ADला, त्यानंतर हर्षाने मगध आणि शशांक यांचे साम्राज्य जिंकले आणि तो जास्त पॉवरफुल झाला. इथे पुलकेशी दुसरा हा चालुक्य राजा. वातापी म्हणजेच बदामी ह्या रिजन म्हणजे आत्ताचं कर्नाटक, विजापूर. चालुक्यांनी कोणाला रिप्लेस केलं? वाकाटकांना. वाकाटक ज्या परिसरातनं गेले तिथे चालुक्य आले. वातापी बदामी येथे त्यांची राजधानी होते. नर्मदेच्या काठावर हर्षवर्धनाला हरवलं. ही झाली एन्शंटची संपतो इथे ऑफिशियली एन्शंट इतिहास. इट वॉज दी ओनली डिफीट ऑफ हर्षाज विक्टोरियस लाईफ. पुलकेशी दुसरा हा चालुक्य राजा याने हर्षवर्धनाला हरवले. ही खूप मोठी फॅक्ट आहे, ह्याचा क्वेश्चन होऊ शकतो. याच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी.
पुलकेशी दुसरा राजा कोणता? चालुक्य. त्याची वातापी बादामी ही राजधानी आणि नर्मदेच्या काठावरती कोणाला हरवलं? हर्षवर्धनाला. हुएनत्सांग हा सेलिब्रेटेड चायनीज प्रवासी हर्षाच्या काळात भारतात आला होता. त्याने तब्बल 8 वर्ष हर्षाच्या राज्यामध्ये काढलेत. प्रयाग असेंब्ली ही खूप एक महत्त्वाची फॅक्ट आहे. काय आहे? 643 ते 644 AD दरम्यान दर 5 वर्षांनी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावरती, यांच्या कॉन्फ्लुएन्सवरती, ज्याला प्रयाग म्हटलं जातं, आजही आपण भूगोलात वाचतो ते, इट इज सेड दॅट तिकडे असेंब्ली व्हायची एक, आणि इट इज सेड दॅट दिस वॉज बिगिनिंग ऑफ कुंभमेळा. बाणभट्ट याचं हर्षचरित याच काळात, त्याच्यात हर्षाच्या लाईफचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट इन्सिडंट त्यात डॉक्युमेंट केलेत बाणभट्टा थ्रू. हर्षवर्धन स्वतः एक एस्टॅब्लिश ऑथर होता. त्याने नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका ही 3 संस्कृत नाटकं लिहिली आहेत. हा राज्यसेवेला प्रश्न विचारला होता पूर्वपरीक्षेला, आणि हे जशाला तशी वाक्य हे तीन संस्कृत नाटकांची नावं ही इयत्ता 6वीचं एन्शियंटचं पुस्तक त्यात जशाला तशी आहे त्यातनंच आली होती, कारण त्यावेळेस हे 11वीचं पुस्तक देखील नव्हतं. आता संगम कालखंड 1st to 3rd century AD मानला जातो प्रॉमिनंटली. हा आता कृष्णा आणि तुंगभद्रेच्या उत्तरेकडचा प्रदेश. इथे खाली पांड्य आहे, केरळ साईडला चेर आहे, आणि इकडे चोळ म्हणजेच तंजावर या साईडला. हे संगम कालखंड हा संगम परिषदांसाठी फेमस आहे. चेर म्हणजेच केरळ आणि तमिळनाडू, राजधानी वज्जी, प्रमुख बंदर मुझिरिस आणि प्रमुख राजा उदयिंगेरल. एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल राज्यसेवा पूर्वच्या दृष्टीने. सध्या चोळ म्हणजेच पेन्नार आणि वेल्लार नद्यांच्या मध्ये पांड्यांच्या ईशान्येला हे राजघराणं राज्य करत होतं. आत्ताचं ते तंजावर, तिरुचिरापल्ली म्हणजेच तमिळनाडूचा भाग, आणि जे चोळमंडळ हा कोरोमंडल म्हणजेच इंग्लिश शब्द याचा अपभ्रंश असं म्हटलं जातं. चोळमंडलचा अपभ्रंश इंग्रज यांनी कोरोमंडल असा केला, आणि त्याचमुळे आपण बघतो की तमिळनाडूचा जो किनारा आहे त्याला कोरोमंडल किनारा म्हटलं जातं. केरळच्या किनाऱ्याला मलबार म्हटलं जातं, आणि आपल्या महाराष्ट्राच्या याला कोकण किनारपट्टी असं म्हटलं जातं. पांड्य म्हणजे आत्ताचं मदुराई त्यांची राजधानी, आणि तोच त्यांचा हे होता मदुराई. वैगई नदीच्या काठावर असलेलं मदुराई नावाचं शहर ही त्यांची राजधानी होती, आणि हे पर्ल्ससाठी फेमस होतं. संगम साहित्य हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, आणि इथे क्वेश्चन येऊ शकतात विचारलेत. संगम परिषद म्हणजे असेंब्ली ऑफ तमिळ पोएट्स अंडर रॉयल पॅटर्नेज ऑफ पांड्या किंग्स इन मदुराईत व्हायचे ते मोस्टली. असेंब्ली हे खूप 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 महत्त्वाचं आहे. 9,990 वर्ष ही असेंब्ली चालली असं म्हटलं जातं. एवढी 9,000 वर्ष एखादी गोष्ट चालणं हे खूप जास्त वाखाणण्याजोगं आहे. 3 संगम पिरियड तीन संगम परिषदा झाल्या. त्याच्या व्हेन्यू बघूया आपण. पहिली तेन मदुराई, त्याचा चेअरमन होता अगस्त्य. त्याचं एकही टेक्स्ट सर्वाईव्ह नाही केलं आहे. परंतु जी दुसरी झाली कपटपुरमला, त्याचा चेअरमन होता तोलकपियर. द ओनली सर्वायविंग टेक्स्ट ऑफ कपटपुरम्स सेकंड संगम काउन्सिल वॉज अ तोलकपियम, अँड इट वॉज अ PYQ इन 2016 स्टेट सर्व्हिस प्रिलिम्स. थर्ड नॉर्थ मदुराईला झालं. त्याचा नक्कीरार हा चेअरमन होता, आणि त्याचे सर्वायविंग टेक्स्ट आहे एट्टू टोगाई, पट्टू पट्टू अँड पट्टीनेकी लक्कानाकू. हे वाचायलाच फार अवघड आहे, पण एकदा वाचलं की लक्षात राहील असंच आहे, कारण ते हास्यास्पद आहे. आपल्यासाठी वाचताना हसायला येऊ शकतं, पण ते हसायला आलं की लक्षात राहत असं म्हणतात. या काळात एपिक पण घडले. एक्सक्यूज मी. एपिक जे होते ते सिलप्पदिक्करम, मणिमेखलाई आणि सिवागा सिंधमणी. आता आपण क्वेश्चन बघूया या टॉपिकवरचे आपण जेवढे घेतले. पुढील राज्य करत होती. व्हॉट वेअर द फॉलोइंग स्टेट्स. काय करत होती? माळवा, अर्जुनियान, योधेय, मद्रक, अभिर,
प्ररर्जुन, सनकानिक, काक, खारपारिक. आता हा प्रश्न आपण गुप्त कालखंड बघून हा प्रश्नाकडे येतोय, त्यामुळे हे आपल्याला लगेच समुद्रगुप्त हे वाटू शकतं आणि तेच आन्सर देखील आहे. पण पेपरमध्ये काय करायचं, कारण पेपरमध्ये तर हा कुठूनही आलेला प्रश्न असू शकतो. हे काय माळवा तर किंवा हा एन्शंटचाच प्रश्न आहे का कसला प्रश्न आहे ते पण आपल्याला याच्यातनं कळत. तर अशा वेळी काय करायचं, ह्याच्यात सगळ्यात प्रिसाईज म्हणजे इन डिटेल असलेला ऑप्शन कोणता आहे, समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींचं राज्य. हे दरवेळेसच असं लागू होईल का तर याची खात्री नाही आहे. पण एक गोष्ट असं जाणवते, जर आपण समुद्रगुप्त नीट वाचला असेल, बारकाईनं वाचला असेल, बारकाईनं म्हणण्यापेक्षा त्यातली काही वाक्य जर नीट लक्षात असतील की याने युनिफिकेशन केलं, पॉलिटिकल युनिफिकेशन केलं, सर्व राजोच्छेदता, म्हणजे याचं खूप मोठं साम्राज्य, आपल्या साम्राज्य विस्तार खूप मोठा होता. त्यामुळे समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींचं राज्य हे आन्सर आपण देऊ शकतो रिस्क घेऊन. हे फॅक्ट माहीत असलीच पाहिजे असं नाही आहे, कोणालाच माहीत नव्हती त्यावेळेस. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली, हे आहे लुसेंटमध्ये आणि तसंच विचारलं आहे 2018ला. आपण आत्ताच पाहिलं महेंद्रादित्य. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. हे खूप इंटरेस्टिंग प्रश्न असतात आणि यातली एखादी ओळख काफी असते, इनफ असते आपल्याला आन्सरपर्यंत जायला. विशाल साम्राज्याचा संस्थापक, आता याच्यात कोण माहीत नाही, खूप जण आहेत. दुसरं, संस्कृत विद्वान आणि कवी. बरं, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. ठीक आहे. भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ याने त्याची प्रशंसा केली. याच एका वाक्यावरनं आपल्याला आन्सरपर्यंत जाता येतं. प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता, त्यामुळे आणि ऑप्शनमध्ये पण हरिसेन हे मग पहिल्यांदाच जातं. कनिष्क, ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य, सगळेच ऑप्शन आहे. पण मग ज्याला हे माहिती आहे इंडियन नेपोलियन, तो समुद्रगुप्त टिक करून निघून जातो. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, कारण स्टेट बोर्डमध्ये हे लिहिलं आहे विन्सेंट स्मिथबद्दल. आणि हे शिवाचे मंदिर चुकीची जोडी ओळखा. 2015 साली आलेला हा प्रश्न आहे. शिवाचे मंदिर भूमरा, पार्वतीचे मंदिर नाच्छा, विष्णूचे मंदिर टिगवा आणि शिवाच्या कोरीव मूर्ती असलेली गुंफा मंदिर. यातलं हे खरं तर आपल्या रेग्युलर रीडिंगमधलं नाही आहे, त्यामुळे अशा प्रश्नांसोबत एक तर रिस्क घ्यावी किंवा हा प्रश्न स्किप केलेला बेटर. तर याचा आन्सर आयोगाने काय दिलं आहे, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. आता गुप्त काळातलाच प्रश्न आहे हा, की शिवाच्या कोरीव मूर्ती असलेली गुंफा उदयगिरी टेकड्या. तर उदयगिरी टेकड्यांवरील गुहेत शिवाचे नसून वराहदेवाचे शिल्प आढळले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. पण हे खूप जास्त इन डिटेल अभ्यासाचा विषय हा, त्यामुळे हा प्रश्न डिसाईड नाही करत तुम्ही प्रिलिम पास होणार आहे का नाही आहे. अशा प्रकारे आपण 10 लेक्चर्स आज झालेत, 10वं लेक्चर आहे हे. चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच लेक्चर सिरीजसाठी कनेक्ट राहा. आणि अहिल्याज MPSC म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा जॉईन करा. ते सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या थ्रूच आपल्याला पुढच्या गोष्टींची माहिती मिळेल. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी.